नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रिय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलो गावी. काही कारण होतं, कारणानिमित्त आलो होतो गावी. आणि त्या गावी आल्यानंतर आम्ही आमच्या जे कोकणी प्रियचे मावशी आहे त्या मावशीच्या गावी आलो. त्यांच्या आता बघ आलो यांच्या इकडे ते शेतावरती. आणि ते बघितलं तर इकडे त्यांनी शेती अशा प्रकारे केलेली आहे की पूर्ण हा ओसाड परिसर असताना देखील त्यांनी इथे वरून यांना धरणाच्या पाण्याचा उपयोग करून त्यांनी सगळी शेती पुरवलेली आहे. आमच्या कोकणामध्ये बघितले आज 99% लोकांनी पूर्ण शेती सोडलेली आहे आणि पूर्ण ओसाड जागा झालेल्या आहेत. मामाचं एक हाडाचं शेतकरी त्यांचं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आपल्यासाठी. बघा इकडे आपण पाहू शकतो, इकडे पाठीमागे हे सगळं वाल पावटा वगैरे लावलेला आहे. आणि आमचा एक समज होता कोकणी माणसाचा की आपल्या कोकणामध्ये फक्त भात शेती नाचणीवरी हाच पिकतं. पण त्या मामाने त्याला एक केलं की बाबा आपल्या इकडे त्यांनी पेरलं की उडीद चवळी म्हणा. तर इकडे आपण बोलतो की आपल्या कोकणामध्ये हे येतच नाही पीक, पण त्यांनी पीक घेतलेले बघा. आपण त्यांनी पेरणी केलं आणि उगवले आणि आज ते काही मेथी येईल. भरपूर प्रकारचे कडधान्य, जेवढे आपण कडधान्य खातो तेवढे त्यांनी पेरणी केली. मेथी चवळी आणि पाठीमागे तिकडे पालेभाज्या देखील लावलेले आहेत. तर आपण बघतोय की पाठीमागे त्यांनी राखणी करण्यासाठी, कारण ते रानडुकरांचा आणि जंगली प्राण्यांचा काही इकडे खूप त्रास असतो. कारण नासधूस करणे, कारण आजूबाजूला शेती नसल्यामुळे इकडेच येणार ते हा प्रकार. त्याच्यामुळे त्यांनी इथेच एक झोपडीवाजा घर बांधलेलं आहे. आणि त्या घराचं सुख म्हणाल तर आपल्याला बंगला किंवा मोठ्या टॉवरमध्ये कधी मिळणार नाही, बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाला. पण ते सुख आपण इथे अनुभवतो. तर आपण इथे बघा पाठीमागे त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो इकडे की हा केवढा परिसर आहे. पूर्ण परिसरामध्ये त्यांनी एवढा हा भाजी वगैरे लावली आहे. खूप मोठी चांगली शेती केली आहे. पाठीमागं बघते तर वरती दिसतं तर भिंतसारखं ते धरण आहे. त्या धरणाचं पाणी इकडे येतं आणि त्या धरणाच्या पाण्याचा योग्य त्यांनी उपयोग केलेला आहे. मामा यांनी आपल्याला मार्गदर्शन करतील या माध्यमातून. बघा त्यांनी घर लावलं, इकडं घर बनवलेलं राहण्यासाठी आणि याची राखण वगैरे करण्यासाठी. पावटा आहे, मूग आहे, कडवा आहे, चवली आहे, हरभरा आहे, तूर आहे, कुळीद आहे, तर मटकी आहे, पालक आहे, हिरवा माठ आहे. परत म्हणजे कडधान्य पालेभाज्या पूर्ण आपण इथे सगळे पेरणी केलेली आहे, लागवड झालेली आहे बघायला गेलात तर आपण बघतो इकडे की जे न कधी आपण पीक घेतलं ते मामाने घेतलेलं आहे. आणि त्याचं बघा लावणी केलेली. आता ते रोपटे आले छोटे छोटे, ज्यावेळेस पूर्ण तयार होईल त्यावेळेस आपल्याला पाहायला मजा येईल. पीक येईल तेव्हा. बघा मित्रांनो, माझे मामा आहे म्हणजे कोकणी प्रियाची मावशी, त्यांचे काका माझे सासरे लागतात. त्यांनी बघा हे पूर्ण जे आपली संस्कृती आहे त्यांनी जंपलेलं जे आपल्या शेतकऱ्याचं जे आहे शेती, अजून पण ते शेती करतात पूर्ण इकडे त्यांनी मला फुलवलेलं आहे. बहुतेक लोकांनी इकडे शेती बंद केली आहे, पण त्यांनी एक हाडा शेतकरी त्याचं एक आपल्याला एक उदाहरण देता येईल की त्यांनी आज पण देखील पूर्ण कष्टाने हे सगळं उभं केलं आहे. आणि बघा ही सगळी वासरं वगैरे जे पूर्वी आपण बघा आज ते बहुतेक लुप्त होत चालले, पण मामाने सगळे अजून जोपासलेलं आहे. ती गोंडस आहे ते बाळ. मामा आपण आलो आणि इकडे आपण ही शेतीत मी एवढी लावलेली सगळी लागवड केली आहे. तर त्याला म्हणजे नांगरणी वगैरे करण्यासाठी म्हणजे पेरणी वगैरे किती दिवस लागले तुम्हाला? तरी पण आम्हाला 15 दिवस लागले. अच्छा अच्छा. आणि पाण्याची वगैरे सोय कशी आहे? वगैरे धरणाचं पाणी. अच्छा, धरणाचं पाणी आपल्या वरती धरण धरण आहे. मग की 2 टाइम द्यावं लागतं पाणी त्याला? हा, एक टाइम पाणी देतो. एक टाइम देतात. आणि आपली वासरं वगैरे बांधले तर चरायला वगैरे पाणी वगैरे आहे इथं. जागावर चरायला वगैरे खूप आहे इकडे ना? खूप चालायला वगैरे आहे. ठीक आहे. तर मामा बोलतात की इकडे योग्य प्रकारचा खाण्यासाठी योग्य चरण्यासाठी जागा वगैरे भरपूर पाणी वगैरे आहे. आणि त्याच्यामुळे काय इथे पालनपोषण करायला काय आपल्याला सोयीस्कर जाते. आता मुख्य ठिकाण आपण जे स्वर्गीय सुख ह्यालाच म्हणतात. कारण आपण जे एखाद्या बंगल्यात किंवा कुठे मोठमोठ्या आपण एखाद्या टॉवरमध्ये राहिलो तरी ते सुख मिळणार नाही, त्या ज्या झोपड्यामध्ये मिळते. बाजूला आपण पाठीमागे सगळी गुरं बांधलेली आहेत. त्याचं जेवण बनवण्याचे चूल वगैरे आहे. शेतावरचं सगळं हे त्यांचं आहे झोपडा बांधलेला. इकडे सगळी भांडी मांडलेली आहेत. आता आपण चाललो आहे मुख्य मळ्यामध्ये. इथे बघा आपण लागवड केलेली दिसते. यामध्ये विविध प्रकारचे कडधान्याची लागवड आहे. मुळा आहे, त्यांनी मटकी, मूग, तसेच वाल वगैरे देखील आपण इकडं त्यांनी पेरणी केली. पालक वगैरे मामा. मुला हा, अच्छा, हिरवा माठ वगैरे
म्हणजे बहुतेक कडधान्य तुम्ही लावले त्याच्यामध्ये. हा, हे भेंडी वगैरे आहे, ते घेवडी वगैरे मध्ये लावले आहेत. अच्छा अच्छा. ते शेंगदाणे लावले, आता लावले आहेत. ते शेंगदाणा पण लावलंय का? शेंगदाणा पण आज आज आले ना बरं. आता अच्छा अच्छा. तर नाही तिकडे काय लावले आपण ते? हा, इकडे का कडवा आहे, कळवा आहे ना? चवळी आहे आणि मूग आहे. ते पुढे त्या पलीकडे उडीद आहेत, अच्छा मूग अच्छा. आहे. त्याच्या पलीकडे पण मूग आहे. हा पावटा आहे, अच्छा. मूग आपला कुलीद आहे. तिकडे पाठी हरभर आहे. म्हणजे आजपर्यंत बघा आपण आपल्या कोकणामध्ये फक्त नाचणी वरीने हे फक्त भात शेती करत होतो, पण तुम्ही एक म्हणजे बोलतात ना आधुनिक शेतकरी म्हणतात, तसं तुम्ही जे आपण बोलतो की घाटा माथ्यावर किंवा आणखीन ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकतं ते आपण इथं पिकवत नव्हतो, पण तुम्ही त्याचा आज प्रयोग केला की इथं आपण देखील आपल्या मातीमध्ये ते उडीद म्हणा, वाल चवळी म्हणा किंवा मटकी म्हणा, कुळीत जे जे आपण कडधान्य आपण दुकानातून घेतो ते आपण बाहेरून जे विकत घेतो ते आज तुम्ही इथे पेरणी करून ते प्रत्यक्ष बघा लागवड केली दिसते आणि चांगल्या प्रकारे ते आले रोपटे दिसतात बारीक बारीक तुम्हाला. तर मामाने चांगला प्रयोग केला आहे की आपण एक समज होता की इकडे आपल्याकडे काय होत नाही, कारण आपण तो कधी बघितलंच नव्हतं मामा. हा, तर त्यांनी मामाने सगळं लावलेलं आहे आणि जेव्हा पूर्ण भरून येईल, जेव्हा मोठं रोपटे होतील आणि तेव्हा जेव्हा त्याच्या ज्या शेंगा येतील नंतर आपल्या कडधान्य वगैरे मिळेल इथे, तो वेगळा वेळ असेल त्यावेळी आपण एक व्हिडिओ करणार आहोत आणि त्यावेळी एकदा नक्कीच भेट देऊ. बघा हा पारंपरिक पद्धतीचा आमचा हा नांगर आहे आणि मामांकडे बैल वगैरे आहेत. तर त्या इथे काय गावामध्ये आमच्याकडे कसं म्हणजे ट्रॅक्टर वगैरे असं कसं पूर्ण डोंगराळ प्रदेश असल्यामुळे ट्रॅक्टरचे वगैरे तिकडे एवढं काय आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तर हा पारंपरिक असलेला नांगर, या नांगराने तिकडे नांगरणी केली जाते आणि संपूर्ण हा पेरणी केलेला प्रदेश दिसतो आपल्याला. पण त्याच्या असं एक आहे की प्रॉब्लेम की इकडे रानडुकरं, वांदरं वगैरे खूप त्रास देतात ना मामा, कारण आजूबाजूला फक्त पूर्ण सगळा ओसाड परिसर आहे आणि त्याच्यामुळे मोजकीच लोकांची शेती केली आहे, जसे मामा आहेत आणि समोर एखादा कोणीतरी केलेलं दिसतं त्यांच्या गावातले. पण त्याच्यामुळं काय होतं की जे खाण्यासाठी वगैरे जे आहेत पाळीव म्हणजे जंगली प्राणी ते इकडे येत असतात. त्याच्यामुळे आज इथं त्यांनी वास्तव केलं आणि खूप छान वाटतं इथे की बंगल्यामध्ये किंवा आपण मोठ्या टावरमध्ये बिल्डिंगमध्ये राहण्याचे सुख नाही ते आपल्या झोपडीमध्ये भेटते. मी देखील आल्यानंतर थोडा आराम केला, खूप समाधान वाटलं, कारण आपलं बालपणीचे दिवस आठवले आपल्याला. कुत्र्याचं पिल्लू देखील आहे आणि ते कसं आहे आपल्याला रात्री राखण्यासाठी वगैरे कुत्रे लागतात. बघा पिल्लू आहे कुत्र्याचं. तीन कुत्री आहेत. हे बघा कुत्र्याचं पिल्लू आहे छोटंसं. हां विशाला. तर मित्रांनो आता पण हे बघा इथं यांची मामांची ही एक झोपडीवाजा घर बनवलेलं आहे त्यांनी आणि इकडे बघा यांची बाईक वगैरे जवळ इकडं घरी प्रवास वगैरे करण्यासाठी. पाठीमागे बघतो हा पूर्ण शेतीचा परिसर आहे. त्याने यावेळेस वरून जो धरण आहे त्या धरणाचं पाणी येतं इकडे शेतीसाठी आणि त्याचा वापर केलेला. आज गावी या बहुतेक लोकांनी शेती बंद केली आहे, पण मामा एक खरं हाडाचे शेतकरी आहेत. त्यांनी अथक मेहनत घेऊन हा पूर्ण शेत बघा नांगरणी करून आता पेरणी केली. उडीद, चवळी म्हणा, मूग म्हणा, पावटा वगैरे विविध प्रकारच्या इकडे सगळे कडधान्य लावलेले आणि इकडे यांचे हे सगळे बघा गवताचे गंज वगैरे ठेवलेत काढून, जे गुरात त्यांच्यासाठी गवत वगैरे आणलेलं आहे आणि ही त्यांची झोपडी एक असं राहण्यासाठी ठिकाण केलेलं आहे. आपलं बंगल्यात किंवा कुठल्याही मोठ्या मोठ्या तुमच्या किती किमतीवर घरामध्ये तुम्ही जे सुख मिळतं या अशा छोट्याशा घरामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपण प्रथम जाऊ इकडे त्यांच्या गोठ्याकडे. शेतामध्ये त्यांनी गोठा तयार केला आहे, इथे गायी बांधली आहेत त्याच्यामध्ये. आपण बघतोय बघा संपूर्ण गायी जर्सी गायी आहेत आणि त्यांची चौकशी केली तर माहिती पडलं की दूध वगैरे त्यांचं डेअरीला जातं इकडे. पाठी हा सगळ्याचा चारण्यासाठी वगैरे जागा खूप आहे इकडे, कारण आता पूर्ण मोकळं जागा आहे इकडे. ही जळण्यासाठी फाटे वगैरे ठेवले आहेत. हे बघा हे दृश्य या घराचं झोपडी आमची. मी देखील आता जाणार आहे. चला तर आपण आलो आता त्या गेटवरती. एक स्वर्गीय सुख म्हणावं तर या झोपडीत किती आनंद या झोपडीत माझ्या. खरंच ते आनंद कुठंच मिळणार नाही आपल्याला. पाठीमागे बघता आपण हे नवीन जन्मलेलं वासरू आहे
आता जर विचार केलात तर आपण हे वासरं वगैरे आपण पाहायला मिळणार नाही कुठे, कारण बहुतेक जणांनी गुरं वगैरे सगळी गोटे बहुतेक रिकामे झालेत. असे जे मोजके शेतकरी आले, जे खरंच हे हाडाचे शेतकरी आहेत, तर त्यांनी फक्त हे असं अजून जोपासलेलं आहे सगळी. पण इकडे बघतोय, इकडे देखील गाई वगैरे बांधलेल्या आहेत. पाठीमागं बघता आपण इकडे वांगी वगैरे लावले त्यांनी, आणि हा पाईपलाईन आहे, कारण इथून जो वरच्या पाठीमागे धरण दिसणार नाही इथून, पण आपण थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं ते. तर धरणाचं पाणी इथे त्यांना मुबलक भेटतं आहे. खूप चांगलं पाणी मोठ्या प्रमाणात फ्लोअरमध्ये येतं पाणी इकडे. बघा हा असा त्याच्यामध्ये मिरची आहे, वांगी वगैरे आहेत, सगळे लागवड केली. इकडे नारळाची झाडं, केळीची झाडं वगैरे लावलेली आहेत. हा संपूर्ण बघा माळा. त्याच्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे अजून त्यांना कलिंगड वगैरे देखील लागवड करायची आहे. तर ते कलिंगडाचा लागवड झाल्यानंतर ते सीझन येईल जवळजवळ फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान, ते पूर्णतः आपल्याला खायला मिळतील आल्यानंतर इकडे. आणि शेतीची देखील पेरणी केली आहे पूर्ण इकडे. मग ते गोंडस वासर आहे, ती गोंडस आहे, पाडस आहे. हे आता फक्त हे मामांकडे इथे भेटतं. मला काय आजूबाजूचे बहुतेक शेतकऱ्यांनी शेती टाकली आणि फक्त सगळं इकडे मोकळं झालेलं, पण मामाने सगळं जोपासलेलं आहे. त्यांची आतमध्ये सगळं गाई वगैरे बांधली. मामा म्हणजे माझी मावशी आणि माझे काका. किती गोंडस दिसताय बघ.